हाय गाईज. तर आज सेकंड डे सुरू झाला आहे आणि काल सीमंताचा प्रोग्राम झाला, तुम्ही बघितलाच असेल कसा होता ते. आणि काल खूप हेक्टिक झालं रात्री, त्यामुळं तिथेच आम्ही व्लॉग एंड केला तो. आणि आज पण आम्ही बाहेर जाणार आहे, तर ते तुम्हाला आज आम्ही दाखवूच. दीदीनी चहा आणलाय आमच्यासाठी. सो फायनली आत्ता आम्ही रेडी झालोय बाहेर जाण्यासाठी. दीदीचं इथे अजून मेकअपच चालू आहे. इतकी मारेल ना सिरियसली. श्रुती सारखी ना डबल पगलू कोणीच नाहीये. मी आत्ता जस्ट आली आहे ना, आत्ता जस्ट फक्त मी मेकअप पण नाही केला बाय द वे. फक्त मी हे लावलंय. पण लेटच झालं ना शेवटी. माझं काही लेटच झालं ना, मी किती फास्ट आवरलं. हा, तुमचं काय चाललंय इथं? ब्रेकफास्ट वेटिंग. बाकी तुमचं रेडी आहे का? ओके, रेडी. आता आम्ही जाणार आहे नाश्ता ब्रंच करायला. आमचा लंच आणि ब्रेकफास्ट एकत्रच होणार आहे आज. आणि इथे या बसल्यात दोघी. श्रुती हे तुझं आउटफिट आहे? येस, हे माझं आउटफिट आहे. आपण खूप एका खूप क्यूट पार्क मध्ये पण जाणार आहे, जिथे मी पहिल्यांदा जाते, जिथे मला 3 वर्ष झालं जायचंय. आणि तू हे घालणार. मग तू हे आम्हाला येताना सांगितलंस का की तुम्हाला मी सरप्राईज काय असतं? आउटफिट घालतात का? नाही येत ग कपडे, जरा समजून घे. असं पण तू आधी सांगितलं, जरी तू आधी सांगितलं असतं पार्क मध्ये जायचं तरी आमच्याकडे कपडे नव्हतेच. किती जरी घेतले तरी कपडे नसतात. पण अर्धा तास व्लॉगिंग साठी मला एक गिफ्ट द्यायचं, मी जे मी तुला बोललेली तुझ्या हातात देणार मी डायरेक्ट. म्हणजे व्लॉगिंग साठी म्हणजे जे तू मेहनत करतेस त्यासाठी मी तुला एक गिफ्ट देणार. ओ आता या व्लॉग मध्ये दीदी, अगं तुला लाज वाटते का? लाज. तर दीदीकडे हे खूप क्यूट असं काय सॉफ्ट टॉय आहे आणि जे की मला खूप आवडलंय आणि हे मला पाहिजे. मी घेणार आहे हे. दीदी दीदी कुठून घेतलंयस ग हे? नको बाबा, मला माझं घ्यायचं नाही तर मला कोणीतरी गिफ्ट करा. माझा हा इशारा समजा सगळ्या ऑडियन्सला. चल चल चल. आम्ही रिक्षामधून चाललेलो आहे तिघी, आणि त्या तिघी दुसऱ्या ऑटोमधून गेलेल्या आहेत. कधी जातोय असं झाले, खूप भूक लागली. तर आत्ता आम्ही रामेश्वरम कॅफेला आलोय ब्रंच साठी. हे बघा, तुम्ही बघू शकता आहे. आणि इथं खूप फेमस साऊथ इंडियन फूड भेटतं. तर मी विचारते आता कोणाकोणाला काय काय हवंय. मम्मी तुला काय हवंय? मोठ्यानी उडीद वडा, फेमस डोसा, मिक्स ग्रेन डोसा. काय? मिक्स ग्रेन डोसा. बापरे, खूपच नवीन आयटम शोधलाय. ओवी मसाले डोसा. अरे सगळ्यांना डोसाच पाहिजे, तुम्ही वेगळं. दीदीला सांगितलंय प्रत्येक जण एक एक वेगवेगळे आयटम घेऊया. दीदी इडली खाणार आहे, हे सगळ्यांचं टेस्ट करता येईल आपल्याला. आमचा उडीद वडा आणि मसाला इडली आलेली आहे. तर आमचा मसाले डोसा आलेला आहे. आणि हे काय आहे? ओपन बटर मसाला डोसा, घी पुरी मसाला डोसा. अशा पद्धतीने आमची कॉफी पण आलेली आहे. ओबी, कसं होतं सगळा नाश्ता? छान. खाण्याच्या नादात बघा काय झालं. आई ग काकी, कसा होता नाश्ता? एक नंबर. कसा होता नाश्ता? ॲज युजल मला घी पुरी इडली इतकी आवडते की मी एक्स्ट्रा घेतली. श्रुतीने रॉंग इन्फॉर्मेशन दिलेली आधी. त्याला म्हणतात घी पोळी थट्टे इडली, मोठी म्हणजे थट्टे इडली. अच्छा. आणि आता कॉफी आलेली, फिल्टर कॉफी आलेली आहे. फिल्टर कॉफी आलेली आहे. बस. तुला कुठला आवडलाय सगळ्यात जास्त प्रकार? इकडे दे, तू सांग मला. मला डोसा खूप आवडला, कारण त्यांनी कोणता, ओपन का क्लोज्ड? क्लोज वाला. त्याला काय, त्याचं नाव काय होतं? नॉर्मल मसाला डोसा. हा, नॉर्मल मसाला डोसा होता. मला तोच आवडतो. मी कुठे पण जाईल ते तोच ऑर्डर करते. तुला सगळ्यात जास्त काय आवडलं? मला ही इडली, तिचं नाव काय? सेम मूवी, मला माहिती तुला हेच आवडणार. तुला सगळ्यात जास्त आवडलं काय ते सांग. लास्ट वन तू आणलेलं ओपन मसाला डोसा. मला सगळेच आयटम आवडते. बरोबर, पण त्यातलं एक ते लास्ट आणलेली मोठी ओपन मसाला डोसा खाल्लास का तरी? आणि तुला काय आवडलंय सगळ्यात जास्त? आंटीला उद्दीन वडे, कारण तिनेच उद्दीन वडे सांगितलेले. या साईडला येल्लो आहेत.
किती छान आहे ग. तर आता आम्ही कबन पार्क मध्ये आलेलो आहे. श्री चमराजेंद्र श्री चमराजेंद्र पार्क, कबन पार्क. गेस करा ह्यातलं आंधळ कोण आहे. ह्याला आंध्र मिळत नाही, त्याला स्वतःचं संरक्षण म्हणतात. संध्याकाळी प्रवास करायचा आहे मला, त्याच्यामुळे सकाळी म्हणत होती मला पण ब्लश लावा ना. मी फक्त इथं म्हणू शकते, खिंडवाडीला असं मी करते का? मम्मी थांब पटकन चल. मम्मी तू कुठंच अशी करू नको. श्रुती कसलं बॅकग्राऊंड दिसतंय माहितीये का. पण खरंच ओवी थांब जरा, व्हिडिओज काढते मी. तिकडे सरक तू. आता आम्ही मँगो ज्यूस घेतलाय जो की ओरिजिनल मँगोचा ज्यूस आहे. मी डिसाईड केलं कारण टेस्टला ओरिजिनल वाटतोय. आणि कोणते काकी दाखवा. काकी असला वॉटरमेलन पाहिजे, पण ग्रेप्स आहे काकी. ग्रेप्सच आहे. कलर कसा आहे? अरे जांभळे हा, तशी. शांत बसा. काळे द्राक्षांचा ज्यूस आहे हा. कसा आहे काकी. मस्त आहे दीदी. कसा आहे. हा इग्नोर करतात. आता मी चाललेली आहे. जेव्हा बोलायचं तेव्हा बोलत नाहीये मी व्लॉग चालू केल्यावरती. बरं वाटतं. ही अशीच आहे. तर मी सांगू इच्छिते की श्रुती अशी आहे ना, अशी हनू वाटतं ना. मी आत्ता इथून येत होते तर मी तिला म्हटलं, मी तो ह्या दिशेने येत होते, मी तर काय बोलली पण नाही कारण काकी बोलली. काकीला वाटलं कोकम आहे मग आम्ही येत होतो. दीदी काय ग आणि चालली. मग सगळे जेव्हा इकडे आले मग ऑटोमॅटिकली आली. सगळ्यात जास्त आता घेतलंच आहे तर प्यायचं पण नाही का. पण पिण्याच्या आधी कशाला जज करायचं लोकांना, असं माझं म्हणणं आहे. तू सॉरी घेतलं तर मी नकोच होतं. नाही माझी चुकी नाहीये. कारण घेतलं म्हणून घेतलं आणि पिऊ शकतो की. मग तिकडे चल. ही अशी आहे हिपोक्रेट. आमच्या आंटीने आम्हाला एक छानसं सुपरस्टिशन सांगितलंय की तुमचा जर खाली वाक तर तुमचा भांग जर असा लांब पर्यंत असेल तर तुमचं सासर ते लांब असणार आहे. म्हणून तिने माझा भांग बघितला तर माझा लांब पर्यंत होता. मग माझं सासर बँगलोर आणि हिचं सासर म्हणती मुंबई पर्यंत असेल. आणि काकीचं दाखवा. काकीचा साखरवाडी पर्यंत. आमच्या आंटीचा इकडे आंटी जरा इथपर्यंतच आहे. त्यामुळे आंटीचा आमच्या सासर आहे जकातवाडी. तुम्हाला माहितीये का जकातवाडी साताऱ्यातच आहे. हा तर त्याचा ओवीकडे ओवीचा असेल अंगापूर पाडळी. अंगापूर पाडळी. हा ना. ओवीचं सासर असं ठरवून कधीच काहीच होत तरी नाही. तो मला वाटते अपेक्षा. कोल्हापूर साईडचं चांगले ओ तांबडा पांढरा रस्सा जेवणासाठी बघा कशी आई आहे बघा जेवणासाठी. पण मला असं वाटतं की कोल्हापूरची लोक ना अशी थोडीशी प्रांतातली पाहिजे. आता कसं आता बेंगलोरला आलो तिथली सगळी आम्ही जाऊ- कल्चर पाहायला आम्ही मिळते. जाऊ का हैदराबादला. नाही तर तुम्ही ओवीचं बॅकग्राऊंड बघू शकता किती सुंदर दिसतंय. चला कुठे जायचं आता ओवी. मॉलला जायचंय का. जायचं मॉलला काकी. मॉल का घरी. एक सगळ्यांनी मत द्या. चला थांब ना. मॉल का घरी. मॉल 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 मॉल. मम्मी मॉल का घरी. जावा बाय बाय. बस झाली नाटकी. आणि ही गार्डन आहे. किलोमीटर आहे हे सांग. किती किलोमीटर आहे. 2 किलोमीटर चालवत आणले दीदी. कोण बोललो तुला. हे 2 किलोमीटर आहे. नाही हो 2 किलोमीटर. शुद्धी तू चुकून तरी चालली असतेस का. यू लेझी बम. चालती आता ऑप्शन नाही. शुद्धीची केस खूप एस्थेटिक वाटतात ऍक्च्युली. खरंच. बस निघायचं बघ. तुला सुंदर वाटतं यार. श्रुती असं वाटतं की मागे वॉलपेपर आहे जेन्युइनली. ओवी असं छान वाटते. तू काळी दिसतेस तिकडे. बाय. समृद्धी बोलल्याप्रमाणे माझे सगळेच इज्जत काढत असतात सगळे. कारण तू सगळ्यांची काढते म्हणून नाही मी कधी कोणाची Indirectly काढली. सगळ्यांची कोणाचीच मी काढतेस. काढली नाही म्हणून ऑडियन्स माझ्या साथीला आहे. चल निघायचं बघ. तर इकडे ना खूप जण असे सायकल चालवत आहेत. तर आमच्या आईला पण सायकल चालवायची खूप इच्छा आहे. तर मी म्हणते की या गालाला ब्लश लागलाय तसा इकडे पण पाहिजे का तुम्हाला. कळणार नाही ना माझं कुठं काही झालंय म्हणून. आयुष्यात आल्यावर सगळं ट्राय करायचं असतं. मी उद्या 4 व्हीलर पण शिकणार आहे. आधी 2 व्हीलर शिकावं नीट.
तर आत्ता जस्ट आम्ही लुलू मॉलला एंटर केले आणि दीदी आणि आई जरा शॉपिंग करतायत. आम्ही जरा बसलोय, खूप थकलोय त्यामुळे. आणि हा खूप मोठा मॉल आहे, तर आम्ही इथलं काही इतकं जास्त घेऊ नाही शकत, खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे. तर बाहेरचा एंट्रन्स जेव्हा आम्ही बाहेर जाऊ तेव्हा दाखवू, कारण येताना आम्ही विसरलो व्लॉग घ्यायचा. मॉल आत्ताशी एंटर केला. इथंच ह्यांचे 10 तास झाले, इथंच ह्यांचे 10 तास झाले. दीदी आम्हाला पूर्ण मॉल फिरायचा आहे यार. चला, तर आता आम्ही इथे फ्राईज घेतोय आणि हा मॉलचा एंट्रन्स आहे बघा, लुलू मॉलचा. आता आम्ही बाहेर आलोय, कोणी काय घेत पण नाहीये. ओवी चिडली. मॉल मध्ये नुसतंच आम्हाला गंडवून म्हणली तुला पाहिजे ते घे आणि आवडलं तर घे. आणि ब्लू कलर कसला कलर आहे म्हणजे घे पण म्हणायचं घ्यायचं पण नाही. वॉलेट आवडलं. 450च होतं. 450 ठेवणारच का तरी? बोलायचंच नाही काय. म्हणून आम्ही मॉल मधून लगेच बाहेर पडलो. मला माहितीये काय उपयोग नाहीये या बायकांसोबत. मग आम्ही मागवले फ्राईज आणि सगळे खातात. कसं आहे श्रुती? मस्त आहे. मम्मी कसं आहे? छान आहे, छान आहे. पोरींच्या वर खायचं आपलं काहीतरी. छान आहे. तर आता जस्ट आम्ही एंटर केलंय दीदीच्या घरी. हे बघा दीदीचं घर, ज्यांनी कोणी बघितलं नव्हतं त्यांच्यासाठी. भेटेल का आम्हाला? असं भेटेल मम्मा? मम्मी मग किती कॉन्फिडंट आहे, आम्ही सुद्धा नाहीये तेवढ्या. ह्याचा डबल असला तरी तुला मी इकडे पाठवणार मम्मी. तर आता आम्ही घरी आलेलो आहे. दीदीच्या घरी आलेलो आहे. आमची 10:30ला बस आहे. इथून आम्ही जेवण खाऊन जाणार आहे. अशा रीतीने आम्ही मॉलमध्ये फिरून नेत्रदर्शन करून घरी आलेलो आहे. त्याला म्हणतात विंडो शॉपिंग. दीदीने फक्त केली. आम्ही आमच्या मम्म्यांनी आम्हाला गंडवलंय सरळ सरळ. हिच्या नाही पण माझ्या तरी. काकी म्हणत होते घे हिची नाटकी. जास्त गंडवायचं ना ऑडियन्सला. वॉलेट आवडलेलं. राहू दे. काय वॉलेट म्हणजे जगा वेगळंच होतं ते. 450 रुपयाला 450 रुपयाचं एवढंच वॉलेट होतं. तर काकी म्हणते त्यात 450 रुपये तरी ठेवणारच का? 10 रुपयाची नोट ठेवायला 450चं वॉलेट. पैसे नाही ठेवत मी. कधी ठेवते असते तुला काय माहिती? ओवी आता तिकीटचे पैसे ठेवायची पण गरज आहे, तशी आम्हाला गरज लागायची तिकीटचे पैसे ठेव, कारण तिला पिकअप आणि ड्रॉप सर्व्हिस असते रोज. हो, कॉलेजमध्ये रोज ड्रॉप. असतात आमचं ना आहे इकडे खरं पैसे तुला काय माहिती? हलाखीचे दिवस काढलेत आम्ही. आम्ही पण बाई. मला बुली केलेलं आमचं गाव खिंडवाडी म्हणून. पण बुली करण्यासारखंच गाव आहे. माझे बाबा सरपंच आहेत. शांत बस, काढीनच तुला गावातून. बरले काढ बाई, मी त्याचीच वाट बघते. जीजूंना न येता पण जीजूंना कपडे भेटले ना, आम्ही जाऊन पुन्हा हा ना, जीजू मॉल मध्ये आले नव्हते तरी त्यांना शॉपिंग भेटलेली आहे, दीदीने केली त्यांच्यासाठी. आणि आम्ही नुसतं नेत्रदर्शन करून आलो. तर जीजूंकडून ब्लॉग एंड करूया. बाय बाय. शुभमस्तु. शुभम मी शुभ बाय कन्नडा. कॉमन नो एव्हरीवेअर. शुभारंभ. शुभारंभ म्हणजे दीदी सुरुवात असते. एंड म्हणजे शुभमस्तु. शुभमस्तू. शुभमस्तू हा पण आम्हाला मराठीत पहिल्यांदाच शब्द कळाला. शुभमस्तु.